कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही नाही नाही, आता काल परवा नाही, त्याच्या आधी 4-5 दिवसामागे काय फोन आलता काय आई साहेबांचा? नाही काय? ऑफिस मध्ये जरा सगळ्यांनी विचारा की हा, किंवा आता पण जरी फोन आला का नाही तुम्हाला तर मला लगेच कळवा, रात्री अपरात्री कवा बी येऊ दे, मला लगेच कळवा शिंदे तुम्ही। हा हा, अहो तुम्ही कळवा, मी जेवढं सांगितलं तेवढं करा की। हा हा, नाही काय झालेलं नाही आहे, तुम्ही फक्त तुम्ही करा की, तुम्हाला सांगितलं तेवढं करा हो। हा हा। अधिपती जरा शांत होता का तुम्ही? कसं शांत बसणार आम्ही? अहो आमच्या आई साहेबांनी का नाही आमच्या बापानं घराच्या बाहेर काढलंय, आता शांत नाही बसू शकत मी। असं आहे ती, गेलो त्या ट्रिपला, तिकडे गेलो नसतो ना 4 दिवस हे सगळं काय झालं नसतं। तुमच्या लाडक्या सासऱ्यांनी मुद्दाम ठरवून आपल्याला ट्रिपला पाठवलं, आता तरी पटतं का नाही? हो असं नाहीये, त्यांनी खरंच काही ठरवून नाही केलंय, तुम्ही समजून घ्या ना प्लीज। हो तुम्ही त्यांची वकिली करायला जर इथं आला असाल ना तर एक शब्द बोलू नका बरं का मास्तरीनबाई। मी कोणाची वकिली करायला नाही आली अधिपती, मी फक्त परिस्थिती समजावून सांगते तुम्हाला, ऐकून तरी घ्या। नाही मला आता काय तुमचं ऐकायचं नाहीये, तुम्ही जर काही सांगायचं असेल तर मला एक गोष्ट सांगा। काय? आपण जेव्हा थायलंडला चाललो दोघांनी तेव्हा आम्हाला आई साहेबांचा फोन आलता का? मॅडमचे मिस्ड कॉल। हे बघा, तुम्ही आता कुठली गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहात। तुम्ही गोल गोल फिरू नका, जेवढं विचारलं ना तेवढं फक्त तुम्ही मला सांगा, कारण माझा फोन तुमच्याकडे होता म्हणताना मी तुम्हाला विचारायला लागलोय। आला होता काय फोन? लवकर सांगा, तुम्हाला तुमच्या शाळेची आणि शिक्षणाची शपथ आहे, खरं खरं सांगा। आला होता। आला होता? मग हे तुम्ही मला अधिकाने सांगितलं तिथं? अधिकाने सांगितलं मला, त्याच वेळी तुम्ही का नाही सांगितलं मास्तरीनबाई मला? त्याच वेळी तुम्ही सांगितलं असतं तर माझं बोलणं झालं असतं ना आई साहेबांसंग। आज आई साहेब इथं घरात असते ना, माझ्या बापाने बाहेर काढलं नसतं माझ्या आईला। का नाही सांगितलं तुम्ही त्यावेळी मला? मुद्दाम केलं काय? नाही हो, मी मुद्दाम नाही केलं। मी आपण प्रवासाला निघालो होतो, मी विचार केला की तिथे पोहोचल्यावर होईलच तुमचा फोन, नंतर कराल फोन। पोचल्यावर कुठे सांगितलं तुम्ही मला? सांगितलं पोचल्यावर? मी अडग्यावानी तुम्हाला 10 वेळा विचारतोय, फोन लावायचा प्रयत्न करतोय, तुम्ही सगळी गंमत बघत होतो, तुम्हाला सांगितलं नाही। याचा अर्थ काय? तुम्ही आमच्या बापाच्या प्लॅन मध्ये सामील होता, तुम्हाला आमच्या आई साहेबांना घरातनं बाहेर काढायचं होतं, बरोबर आहे? माग आई साहेबांनी तुम्हाला घराबाहेर काढलं होतं म्हणताना तुम्ही आता परत त्यांना घराबाहेर काढलं काय? आमच्या बापाकडे असं केलं तुम्ही? अधिपती असं काहीच झालेलं नाहीये। तसंच आहे, त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं म्हणून तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं। मला त्यांचा फोन येत होता ते तुम्ही मला कळू दिलं नाही, मी त्यांना फोन करत होतो तेव्हा तुम्ही सगळी गंमत बघत होता पण तुम्ही मला एका शब्दानं बोलला नाही। याचा अर्थ काय? तुम्ही चारवा सूर्यवंशीच्या कटात सामील होता हे मला वाटणार का नाही वाटणार मास्तरीनबाई? तसं मी तुमचं आमच्या आई साहेबांसंग काही पटतच नव्हतं, मुद्दाम लपवलं। मला कल्पनाही नव्हती अधिपती इथे काय चालेल, असं काही केलेलं नाहीये मी, खरंच असं काही केलेलं नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।